नमस्कार. आकाश मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नवी दिल्ली येथे नैसर्गिक आपत्तीचा उल्लेख करत त्यातील पीडितांसोबत संपूर्ण देश उभा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून 11व्यांदा फडकवला तिरंगा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त केले ध्वजारोहण. स्विगीची UPI मार्केटमध्ये एंट्री. तुम्ही एकाच ॲपद्वारे करू शकता पेमेंट. स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी 9:05 ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ. टाळा ठोकून कामकाज बंद पाडू. पथारीधारकांचा गंभीर इशारा. पिंपरी महापालिकेवर मोर्चा. पीडितेला न्याय देण्याऐवजी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न. राहुल गांधी संतापले. शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ. वकिलांचं अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. 40 फूट विहिरीत पडलेल्या कोल्ह्याची वन विभागाने सुखरूप बाहेर काढून केली सुटका. अकोला येथे बद्रीनाथ केदारनाथहून परतणाऱ्या महाराष्ट्रातील 2 महिला भाविकांचा अपघातात मृत्यू. 3 जखमी. मुंबई येथे राज्य सरकारचा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार 2023 ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना आणि स्वर्गवासीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार 2023. भारतानं महिला विश्वचषकाचं यजमानपद नाकारलं. BCCIचे सचिव जय शहा म्हणाले. बांगलादेशमधील पीडित हिंदूंचे संरक्षण व्हावे. केंद्राने पावले उचलावी. सरसंघचालक मोहन भागवत. जिओचा जबरदस्त प्लॅन. आता मिळेल इतका डेटा. 48 कोटी ग्राहकांना घेता येईल लाभ. कोलकात्यातील RG कर रुग्णालयात जमावाकडून तोडफोड. पोलिसांनी केला लाठीचार्ज.